आज सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली आणि स्वतःचं आवरलं आणि म्हटलं नाश्त्याची तयारी करावी. तर आज अहोंना सुट्टी आहे, तर म्हटलं आज त्यांच्याच आवडीचा नाश्ता करावा. तर त्यांना विचारली आज नाश्त्याला काय करू, तर ते म्हणाले मला आज विदर्भ स्पेशल तर्री पोहा खायचा आहे. त्यांना विदर्भातलं काही नाही आवडत, पण तर्री पोहा खूप आवडते. तर मग त्यासाठी इकडे तर्री बनवून घेतली आणि पोहे पण बनवायला घेतली. आज मी मटर आणि बटाटे उकडून त्यामध्ये पोह्यांमध्ये घातली, तर पोहे खूप छान झाले. इकडे माझे पोहे पण रेडी झाले आणि छान अशी मस्त तर्री पण रेडी आहे. मग काय घेतलं की खायला. मग काय तिघे पण मिळून आम्ही मस्त छान असा नाश्ता केला. श्रीजा, मी आणि श्रीजाचे पप्पा मस्त गप्पा मारत छान असा नाश्ता वगैरे केला. तुम्ही पण एकदा नक्की तुमच्या घरी असे तर्री पोहे ट्राय करा. साधे पोहे खायचेच विसरणार. खूप छान लागतात, चवीला अप्रतिम. त्यानंतर माझे इकडे फ्लिपकार्टचे 2 पार्सल आले होते, तेच मी इकडे ओपन करायला घेतले. पहिल्या पार्सलमध्ये मी ऑर्गनायझर मागवला होता. मेकअपचा सामान ठेवण्यासाठी हा ऑर्गनायझर मागवला होता. क्वालिटी खूप छान आली आहे, बघू शकता. आणि प्राईसच्या मानाने खूप छान आहे. त्यानंतर दुसरा पार्सल म्हणजे बेसिंगजवळ अडकवण्यासाठी हँगर मागवला होता. या पद्धतीचा हँगर आला आहे, खूप छान आहे. त्याला फक्त ॲसेंबल करायचा होता, तर लगेच अहोंनी मला इकडे ते ॲसेंबल पण करून दिलं हँगर, बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर इकडे मी मुरमुऱ्याचे लाडू करायला घेतले आणि मुरमुऱ्याचे लाडू पण खूप छान झाले. याची फुल रेसिपी मी माझ्या फुल व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, नक्की एकदा चेकआउट करा. परत भेटूया, बाय.